हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पेज नंबर 132 वरचा प्रॉब्लेम्स पाहतोय. आता ऍक्च्युअली हा जो क्वेश्चन नंबर 10 आहे हा क्वेश्चन नंबर 6 च्या अगदी सिमिलर आहे. परंतु गोष्ट अशी आहे की क्वेश्चन नंबर 6 मध्ये जे आपल्याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री दिलेला आहे त्याचे फॅक्टर्स पाडून आपण दोन इक्वेशन्स तयार केलेले होते. परंतु यामध्ये मात्र तसं करता येत नाही कारण याचे फॅक्टर्स पडले जात नाही. यासाठी वेगळी मेथड आहे परंतु ती लांबलचक होते आहे म्हणून आपण वेगळ्याच मेथडनी जातोय. ठीक आहे, तर लक्ष द्या. नाउ सोल्युशन गिवन होमोजिनियस इक्वेशन इज, हा जो होमोजिनियस इक्वेशन आहे तुम्हाला माहित आहे की होमोजिनियस इक्वेशन काय रिप्रेझेंट करतो आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे या इक्वेशनने ज्या रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स आहे त्या ओरिजिन मधून पास होत असतील. या होमोजिनियस इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन्स आहे त्या कुठून पास झालेल्या आहे, ओरिजिन मधून. समजा ही ओरिजिन झालेली आहे. क्लिअर? ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, समजा लाईन L1 आणि L2 याने रिप्रेझेंट केलेल्या अशा दोन लाईन्स आहेत. मग या दोन लाईन्सने जो अँगल तयार केलेला आहे त्याचे बायसेक्टर, एक तर आपण बायसेक्टर या पद्धतीने काढू नाहीतर या पद्धतीने काढू. बरोबर आहे, अशा पद्धतीने आपण बायसेक्टर्स काढू. मान्य आहे तुम्हाला? आता हे जे बायसेक्टर्स आहे यांची आपल्याला कंबाईन इक्वेशन पाहिजे आहे. काय पाहिजे आहे? कंबाईन इक्वेशन. आणि त्यासाठी अगदी सोपी मेथड आपण फॉलो करतो आहे. तर पहिले गिवन होमोजिनियस इक्वेशन इज, गिवन होमोजिनियस इक्वेशन इज होमोजिनियस इक्वेशन काय आहे तर 5x² + 6xy - y² = 0. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता हे जे इक्वेशन आहे याला आपण कंपेअर करतो आहे. ऑन कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ कोणासोबत कंपेअर करा तर ax² + 2hxy + by² = 0. And so the values of a is equals to 5, 2h is equals to 6 and b is equals to -1. बरोबर? आता तुम्हाला माहिती आहे की याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स आहे म्हणून इथे काय म्हणतोय, लेट m1 and m2 be the slope of lines represented by first. या फर्स्ट ने ज्या रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स आहे त्यांचे स्लोप आपण m1 आणि m2 घेतो आहे. and so m1 + m2 is equals to -2h upon b and the values of m1 into m2 is equals to a upon b. -2h upon b means -6 upon -1 and that is equals to 6. And m1 into m2 is equals to what? A upon b. A upon b means what? 5 upon -1, that is -5. This is the values of m1 into m2 and this is the values of m1 plus m2. बरोबर आहे? आता आपल्याला माहिती आहे लाईन L1 आणि L2 याने रिप्रेझेंट केलेले आहे. म्हणजे लाईन L1 चं इक्वेशन आणि लाईन L2 चं इक्वेशन आपल्याला काढता येईल. सो इक्वेशन ऑफ द लाईन्स इथेच करतोय. इक्वेशन of the lines represented by first are कुठले इक्वेशन्स असतील तर y is equals to m1x and y is equals to m2x. बरोबर आहे? and so m1x - y is equals to 0 and m2x - y is equals to 0 झालेला आहे. या पद्धतीचे आपल्याला दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत. करेक्ट? आता दोन इक्वेशन्स मिळाल्यानंतर म्हणजे हे इक्वेशन कोणाचे झाले तर लाईन L1 आणि लाईन L2 चे झालेले आहेत. बरोबर? आणि आता या दोन लाईनने जो अँगल्स तयार केलेला आहे तो एक तर या पद्धतीचा असेल किंवा या पद्धतीचा असेल. तर याचे दोन बायसेक्टर असणार. बरोबर आहे? तर कुठल्या तरी एका बायसेक्टर वरती आपण एक पॉइंट घेतोय. समजा पॉइंट P घेतलेला आहे x, y.
काय घेतलेलं आहे x, y. म्हणजेच इथे आपल्याला म्हणता येईल लेट पॉइंट P x, y be any point lies on the bisector, on the angle bisector, on the angle bisector, on the angle bisector formed by the lines, formed by the lines, formed by the lines, by the lines. ओके, म्हणजेच या दोन ज्या लाईन्स आहे यांनी जो अँगल तयार केलेला आहे त्याच्या बायसेक्टर वर आपण एक पॉइंट P घेतलेला आहे, दॅट इज x, y, and therefore distance of point P from line कोणती तर m1x minus y is equals to 0 is equals to distance of a point P from line m2x minus y is equals to 0. म्हणजेच आता आपण काय म्हटलेलं आहे की हा जो पॉइंट P आहे हा या लाईन पासून आणि या लाईन पासून कसा आहे सारख्या डिस्टन्स वर आहे बाय द प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर्स ऑफ ए अँगल. ओके, कुठल्याही अँगलचा जो बायसेक्टर आहे त्याच्या प्रॉपर्टीनुसार आपण म्हणतो आहे की त्या बायसेक्टरवर असणारा कोणताही पॉइंट असू द्या तो त्या दोन्ही आर्म पासून सारख्या डिस्टन्सवर असतो, ते इथे सांगितलेलं आहे. सो द डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम द लाईन, या लाईन पासून असणारा अंतर. तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला कुठला, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. समजा ही लाईन आहे, या लाईनचं इक्वेशन आहे ax + by + c = 0. इथे पॉइंट P आहे x1, y1 बरोबर, आणि या पॉइंटचं या लाईन पासूनचं डिस्टन्स जर सांगायचं असेल तर मॉड ऑफ काय असतो ax1 + by1 + c अपॉन रूट ऑफ a² + b² हा फॉर्म्युला असतो. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सो मॉड ऑफ, आता इथे काय होतं मॉड ऑफ ax1 what is the value of a is m1, so m1 into x1 म्हणजे कोण आहे तर x, so m1x plus by1 b ची व्हॅल्यू किती आहे -1 into y1 म्हणजेच y डिवाइडेड बाय रूट ऑफ, आता c ची व्हॅल्यू यामध्ये काय झालेली आहे 0 आणि रूट ऑफ a² + b² म्हणजे m1² प्लस -1². तसंच यामध्ये सुद्धा m2x plus -1 into y divided by root of m2² plus -1². Correct? And therefore mod of m1x minus y divided by root of m1² minus 1 is equals to mod of m2x minus y divided by root of m2² plus 1. Okay? आलं लक्षात? या पद्धतीने आपण लिहितो आहे. Now squaring on both the side, दोन्ही साइडचा आपण काय करतो आहे स्क्वेअर. So squaring on both the side, squaring on both the side. आता दोन्ही साइडचा जर स्क्वेअर घेतला तर काय भेटतंय m1 minus m1x minus y चा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय हा रूट कॅन्सल होईल म्हणजे m1² minus 1 is equals to m2x minus y whole square divided by m2² plus 1. बरोबर आहे, इथे +1 पाहिजे. क्लियर? आता एवढं झाल्यानंतर याला सिम्प्लिफाय करतोय आपण. आता याला सिम्प्लिफाय करत असताना काय होईल व्यवस्थित लक्ष द्या. याने m2² plus 1 into याचं एक्सपान्शन आपण करतो आहे. सो m1² x² plus y² minus twice m1xy. करेक्ट? याचं एक्सपान्शन केलं आणि याने मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इज इक्वल्स टू m1² minus 1 into याचं एक्सपान्शन काय होणार m2² x² minus twice m2xy plus y². करेक्ट? आणि आता इथे काय होतं ते सांगा. याने याला मल्टिप्लाय केलेला आहे. सो m1² m2² x², त्यानंतर m2² y²,
त्यानंतर ट्वाइस m1 m2 स्क्वेअर xy, बरोबर. पहिले ह्या m2 स्क्वेअर ने याला मल्टिप्लाय केलाय, त्यानंतर प्लस 1 ने प्लस m1 स्क्वेअर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस ट्वाइस m1 xy इज इक्वल्स टू, परत याने मल्टिप्लाय करा, m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर x स्क्वेअर मायनस ट्वाइस m1 स्क्वेअर m2 xy प्लस m1 स्क्वेअर y स्क्वेअर, त्यानंतर मायनस m2 स्क्वेअर x स्क्वेअर मायनस मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस ट्वाइस m2 xy आणि त्यानंतर मायनस y स्क्वेअर. ओके, आता पहा यामध्ये काय काय कॅन्सल होतो आहे आणि कुठे काय राहते आहे, व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, इथे काय आलेलं आहे प्लस 1, सॉरी इथे प्लस 1 जर असेल तर यामध्ये इथे आलेला आहे प्लस, इथे आलेला आहे मायनस आणि इथे आलेला आहे प्लस. हा मिस्टेक झालेली होती, इथे m1 स्क्वेअर प्लस 1 होता, म्हणजेच m1 स्क्वेअर प्लस 1 आणि त्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ही टर्म भेटते आहे. आता पहा यामध्ये काय काय कॅन्सल होतो आहे, m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर x स्क्वेअर, m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर x स्क्वेअर, म्हणजे ही टर्म कॅन्सल झालेली आहे. मी याला राऊंड करतो. ओके, हे कॅन्सल झालेले आहे. त्यानंतर यामध्ये y स्क्वेअर आहे, इथे y स्क्वेअर आहे, इकडे प्लस आहे तिकडे प्लस आहे, हा सुद्धा कॅन्सल झालेला आहे. ठीक, त्यानंतर यामध्ये आपल्याला टर्म्स कुठल्या दिसतात, बाकीच्या टर्म मात्र कुठे कॅन्सल झालेल्या दिसत नाही. मग मी काय करतोय, x स्क्वेअरच्या टर्म एका बाजूला आणतो आहे. समजा m1 स्क्वेअर x स्क्वेअर आहे, इथे m2 स्क्वेअर x स्क्वेअर आहे, त्याला जर इकडे आणलं तर आपल्याला काय करता येईल, थोडस कॅल्क्युलेशन मोठं आहे. m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर x स्क्वेअर झालेला आहे. क्लिअर, त्याच्यानंतर xy चे टर्म घेतो आहे, इथे मायनस 2 टाइम्स m1 m2 होल स्क्वेअर आहे, इथे मायनस 2 टाइम्स m1 स्क्वेअर m2 xy आहे. ही जर मी इकडे आणली तर ही पॉझिटिव्ह टर्म पहिले घेतो आहे, म्हणजे प्लस 2 इंटू m1 m2 जर कॉमन काढला आणि त्यासोबत xy जर कॉमन काढलाय, काय कॉमन काढलेला आहे, ट्वाइस कोणत्या कोणत्या टर्म मधून, ही टर्म आणि ही टर्म, या दोन टर्म मधून आपण 2 टाइम्स m1 m2 xy कॉमन काढतो, म्हणजे इथे राहिलं काय तर m1 मायनस m2 राहिलेला आहे, m1 मायनस m2. त्याच्यानंतर परत xy ची टर्म आहे, ही टर्म आणि ही टर्म तुम्हाला दिसते आहे, कोणती, xy ची ही टर्म. ओके, मी जर ही टर्म इकडे आणली तर ट्वाइस xy कॉमन काढतोय, मायनस 2 इंटू xy कॉमन काढलेला आहे, तर m1 मायनस m2 आलेला आहे, m1 मायनस m2. आणि त्याच्यानंतर लास्ट मध्ये y स्क्वेअर ची टर्म, इथे y स्क्वेअर ची टर्म ही जर इकडे आणली तर मायनस कॉमन जर आपण काढला आणि y स्क्वेअर कॉमन काढलेला आहे तर m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर येतोय, m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू 0. तर हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे. आता m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर चा अर्थ काय झालाय, m1 प्लस m2 इंटू m1 मायनस m2 इंटू x स्क्वेअर, चालेल, प्लस 2 टाइम्स m1 m2 इंटू m1 मायनस m2 xy, त्याच्यानंतर मायनस 2 टाइम्स m1 मायनस m2 इंटू xy, त्यानंतर मायनस m1 प्लस m2 इंटू m1 मायनस m2 इंटू y स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू 0. मग प्रत्येक टर्म मध्ये तुम्हाला m1 मायनस m2 आलेला दिसतोय. आता ज्यावेळेस इथे m1 आणि m2 आपण कन्सिडर केला तर इथे ब्रॅकेट मध्ये आपण लिहितोय m1 इज नॉट इक्वल्स टू m2, कारण दोन्हीही लाईनचा स्लोप सारखा राहणार नाही, कारण त्याने रिप्रेझेंट केलेल्या दोन वेगवेगळ्या लाईन आहेत, म्हणजे m1 आणि m2 ची व्हॅल्यू सारखी राहणार नाही. याचा अर्थ m1 मायनस m2 ची व्हॅल्यू 0 बनणार नाही, m1 मायनस m2 ची व्हॅल्यू 0 बनणार नाही, म्हणजे डिवाइडिंग थ्रू आउट बाय m1 मायनस m2.
सो m1 मायनस m2 प्रत्येकातून कॅन्सल जर केला तर इथे काय आलेला आहे m1 प्लस m2 इंटू एक्स स्क्वेअर, त्यानंतर प्लस 2 टाइम्स m1 m2 xy, त्यानंतर मायनस 2 टाइम्स xy आणि त्यानंतर प्लस प्लस इथे काय झालेलं आहे तर m1 प्लस m2 into y square that is equals to 0 इथे मायनस पाहिजे. We know the values of m1 plus m2. m1 plus m2 ची व्हॅल्यू आहे 6, so 6x square plus 2 into m1 into m2 ची व्हॅल्यू आहे -5, so -5 into xy, त्यानंतर मायनस twice xy, त्यानंतर मायनस 6 into y square that is equals to 0. So 6x square minus 10 minus 2 that is minus 12xy minus 6y square is equals to 0, and this is the required solution. This is the required joint equation of the lines of the equations represented by. याने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचा जो अँगल बायसेक्टर आहे त्यांचं त्या अँगल बायसेक्टरचं कंबाईन इक्वेशन म्हणजे हे झालेलं आहे. सो दिस इज द रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन. रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन आपण असं म्हणतो आहे. क्लिअर? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. एक्झॅक्टली हा 10th नंबरचा प्रॉब्लेम 6th नंबरच्या प्रॉब्लेम सारखाच आहे, फक्त फरक एवढा आहे की तिथे जे होमोजिनियस इक्वेशन दिलेलं होतं त्याचे आपण फॅक्टर्स पाडून दोन सेपरेट इक्वेशन्स तयार केलेले होते, मात्र इथे तसं आपल्याला करता येणार नाही. ओके, आता 11th नंबर मध्ये काय दिलेलं आहे, फाइंड इफ द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय इज ट्वाइस देअर प्रॉडक्ट. अगदी सिंपल आहे. याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन आहेत त्यांचे स्लोप m1 आणि m2 घेतले. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू आपल्याला भेटते. काय म्हटलेलं आहे, त्यांच्या स्लोपची सम म्हणजे m1 प्लस m2 इज ट्वाइस देअर प्रॉडक्ट म्हणजे 2 टाइम्स m1 m2. बरोबर आहे. तर इथे आपल्याला काय काय करता येईल. पहिले given homogeneous equation is given homogeneous equation is दिलेलं होमोजेनियस इक्वेशन काय आहे तर ax स्क्वेअर प्लस 8xy प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट. याला कंपेअर करतो आपण, परंतु कंपेअर करत असताना जर मी स्मॉल a वापरला तर यामध्ये चालेल का, नाही. म्हणजेच ऑन कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ या इक्वेशन फर्स्ट ला कंपेअर करतो कोणासोबत तर ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस dy स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 सोबत. सो द व्हॅल्यूज ऑफ कॅपिटल A इज इक्वल्स टू स्मॉल a, ट्वाइस h इज इक्वल्स टू 8 आणि b इज इक्वल्स टू 5. बरोबर. लेट m1 and m2 be the slope of lines represented by equation first. या इक्वेशन फर्स्ट ने रिप्रेझेंट केलेल्या ज्या लाइन्स आहे त्यांचा स्लोप आपण m1 आणि m2 घेतो आहे. सो m1 प्लस m2 इज इक्वल्स टू मायनस ट्वाइस h अपॉन b and m1 into m2 is equals to a upon b होतो. करेक्ट. सो मायनस ट्वाइस h अपॉन b म्हणजे मायनस 8 अपॉन b ची व्हॅल्यू दॅट इज 5. सो मायनस 8 अपॉन 5 झालेलं आहे. आणि a अपॉन b ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे दॅट इज स्मॉल a. आता यामध्ये कॅपिटल H आणि कॅपिटल B, इथे कॅपिटल A आणि कॅपिटल B यूज करू आपण. कॅपिटल A ची व्हॅल्यू स्मॉल a आहे आणि B ची व्हॅल्यू आहे 5. बरोबर. तर या पद्धतीने आपल्याला मिळालं. कंडिशन इज व्हॉट. कंडिशन तुम्हाला काय दिलेली आहे, सिन्स द सम ऑफ देअर स्लोप म्हणजे m1 प्लस m2 इज इक्वल्स टू twice their product, so 2 times m1 m2. So m1 plus m2 is what, minus 8 upon 5 आणि 2 times m1 into m2 ची व्हॅल्यू काय आहे तर a upon 5.
करेक्ट. म्हणजेच याचा अर्थ 2 4s are 8, सो -4 इज इक्वल्स टू स्मॉल a, कारण 5 5 गेट कॅन्सल्ड आणि 2 4s are 8 and so the values of a is equals to -4 and this is the answer. तर या पद्धतीने तुम्हाला 2 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो. अगदी सिंपल आहे. त्यानंतर 12th नंबर अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे. याने रिप्रेझेंट केलेल्या ज्या 2 लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन या लाईनला कोइन्साइड आहे. म्हणजे या लाईनचा स्लोप याने रिप्रेझेंट केलेल्या 2 लाईन पैकी एका लाईनचा स्लोप सेम आहे. म्हणजे आपण ऑक्झिलरी इक्वेशन कडे जाऊ. ऑक्झिलरी इक्वेशन वरून आपण याला लिहू शकतो. सो द ऑक्झिलरी इक्वेशन of ax square plus twice hxy plus by square is equals to 0 is bm square plus twice hm plus a is equals to 0. बरोबर आहे. हे झालेलं आहे ऑक्झिलरी इक्वेशन. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे काय म्हणता येईल. ऑक्झिलरी इक्वेशन झाल्यानंतर 4x पहिले तर आपण स्लोप ऑफ लाइन 4x minus 5y is equals to 0. That is what is, or that is m is equals to minus a by b असतो. म्हणजे a ची व्हॅल्यू 4 आहे, b ची व्हॅल्यू -5 आहे. सो minus a by b म्हणजे minus of minus, that is plus 4 by 5 झालेला आहे. दिस इज द व्हॅल्यूज ऑफ m. ही m ची व्हॅल्यू झालेली आहे, that is 4/5. आणि आता ही जी m ची व्हॅल्यू आहे ही याला काय करणार, सॅटिस्फाईड करेल. सिन्स लाइन 4x minus 5y is equals to 0 is coincides. आता पहा हे जे स्टेटमेंट आहे हे आपण ऍज इट इज लिहून काढतो आहे. हे पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट ऍज इट इज लिहून काढलेलं आहे इथून. सिन्स द लाइन इथपर्यंत चालेल. and therefore आणि म्हणून इथे आपल्याला काय म्हणते, therefore m is equals to 4/5 satisfy this equation. satisfy bm square plus twice hm plus a is equals to 0. हे लक्षात आलेलं आहे. पहा याने याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपण हे लिहिलेलं आहे. बरोबर. मग या हे जे इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ m. म्हणजे m च्या 2 व्हॅल्यूज आपल्याला भेटणार. मग हा m काय आहे, तर याने रिप्रेझेंट केलेल्या 2 लाईनच्या स्लोप आहे. मग आता इथे जी लाईन आहे बरोबर, या लाईनचा स्लोप काय झाला 4/5. मग ही लाईन काय आहे, तर याने रिप्रेझेंट केलेल्या 2 लाईन पैकी एका लाईनला कोइन्साइड आहे. म्हणजे या लाईनचा स्लोप याला काय करणार, सॅटिस्फाईड करणार. ते आपण इथे लिहिलेलं आहे. अँड सो b into 4/5 चा होल स्क्वेअर प्लस ट्वाइस h into 4/5 प्लस a is equals to 0. याच्या जागेवरती आपण 4/5 पुट अप केलेला आहे. सो 16b डिवाइडेड बाय 25 प्लस 8h डिवाइडेड बाय 5 आणि प्लस काय झालेला आहे, a is equals to 0. मल्टिप्लाइंग थ्रोड बाय 25 ने मी मल्टिप्लाय जर केलं तर 16b प्लस 5 5s are 25, सो 5 8s are 40h आणि प्लस 25a is equals to 0 and therefore 25a plus 40h plus 16b is equals to 0 and this is the answer. This is our proof. Hence proved. बरोबर आहे. या पद्धतीचा आपण प्रूफ केलेला आहे. आता हा जो क्वेश्चन नंबर 13 आहे ऍक्च्युअली हा जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय याच्यावरती डिपेंडेंट आहे आणि जो तुमच्या सिलेबस मधून डिलीट झालेला आहे. 14th नंबर मध्ये पेज नंबर 124 वरती एक्सरसाइज नंबर 4.2 वरती असणारा क्वेश्चन नंबर 7 आणि हा 14th नंबरचा प्रॉब्लेम एक्झॅक्टली सेम आहे. म्हणून तुम्हाला हा स्वतः करायचा म्हणजे करून दिलेला आहे ऑलरेडी. लास्ट प्रॉब्लेम आजच्या लेक्चरचं. इफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय, याने ज्या लाइन्स रिप्रेझेंट केलेल्या आहे मेक
अँगल्स ऑफ इक्वल मेजर्स विथ द कोऑर्डिनेट ऍक्सिस. आता लक्ष द्या, या होमोजिनियस इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन राहतील. बरोबर. समजा अशा पद्धतीचे आपण डायग्राम काढतोय, दोन वेगवेगळ्या पद्धतीने डायग्राम काढतोय. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स डॅश वाय डॅश हा झालेला आहे ओरिजिन. याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स आहे. समजा इक्वल अँगल्स म्हटलेला आहे. हा अँगल झालेला आहे थीटा. बरोबर. आणि या लाईनने हा जो अँगल केलेला आहे हा समजा थीटा घेतो आहे. ओके. तर आता मला तुम्ही सांगा, या दोन लाईन्स आहे, इक्वल अँगल केलेला आहे एक्स ऍक्सिस सोबत आणि वाय ऍक्सिस सोबत, म्हणजे कोऑर्डिनेट ऍक्सिस सोबत. तर पॉझिटिव्ह समजा ही लाईन OA आहे आणि ही लाईन OB आहे. तर या लाईन OB चं इन्क्लिनेशन काय असेल, तर इथून इथपर्यंत असणारा अँगल असतो 90 डिग्री, म्हणजे π/2. हा थीटा मायनस झाला, सो π/2 मायनस थीटा झालेला आहे. हा झालेला आहे एक टाइप. दुसऱ्या टाइप मध्ये काय होईल तर लक्ष द्या व्यवस्थित. वाय ऍक्सिस आहे, वाय डॅश आहे, एक्स ऍक्सिस एक्स डॅश, इथे ओरिजिन. समजा इथे अँगल घेतलेला आहे थीटा, या लाईन OA ने केलेला अँगल थीटा आहे आणि ही लाईन मी या पद्धतीने काढतो. आता हा सुद्धा अँगल थीटा आहे, म्हणजे एक तर इकडच्या बाजूने किंवा इकडच्या बाजूने पॉझिटिव्ह डायरेक्शन घेतो आहे. म्हणजेच हा जर थीटा असेल तर आता मला तुम्ही सांगा, या लाईन OB ने केलेला अँगल काय असेल, तर दॅट इज हा झाला π/2 आणि प्लस थीटा, म्हणजे π/2 प्लस थीटा झालेला आहे. क्लिअर. तर या पद्धतीने आपल्याला ह्या दोन डायग्राम्स याच्यावरून मिळालेल्या आहे आणि मग यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे A इज इक्वल टू प्लस ऑर मायनस B. दॅट इज व्हेरी सिंपल, फारच सिंपल आहे. तर इथे आपण म्हणतोय लेट line OA and line OB be the two lines represented by the equation. Let line OA and line OB be the two lines represented by the equation ax square plus twice hxy plus by square is equals to 0. Make angles of equal measure, make theta degree angles किंवा theta radian घेऊ, theta angle make angles of equal measure theta, make angles of equal measure that is theta with the coordinate axis, काय केलेलं आपण, काही जास्त डोक्याला टेन्शन घेतलेलं नाही. फक्त या दोन लाईन लिहिल्या, लाईन OA आणि लाईन OB, आणि हे इथून इथपर्यंत पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट त्याच्या तसंच लिहिलेलं आहे. आता असं जर असेल तर याचा अर्थ काय, देअरफॉर inclination of line OA is inclination of line OA is line OA चं inclination काय होणार, that is inclination is theta and therefore slope of line OA that is m1 is equals to theta is equals to tan of theta झालेला आहे. काय झालेला आहे, tan of theta. बरोबर. inclination of line OB is either theta or काय असेल तर पहिले inclination काय आहे, inclination म्हणजे काय असतं रे, तर त्या लाईनने एक्स ऍक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने केलेला अँगल. एवढं मोठं वाक्य लिहिण्यापेक्षा मी काय म्हणेल, इन्क्लिनेशन हा वर्ड म्हणेल. म्हणजे
inclination of line OB is either काय असेल तर पाय बाय 2 मायनस थिटा और पाय बाय 2 प्लस थिटा. या दोन कंडिशन्स इथे आलेल्या आहेत. बरोबर. आता असं लोक म्हणजे की थिटाच आहे सर, असं नाहीये. इन्क्लिनेशन घेतोय म्हणजे त्या लाईनने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर पॉझिटिव्ह डायरेक्शन ने केलेला अँगल असतो. अँड देअरफॉर स्लोप ऑफ लाईन OB is that is m2 is either काय असेल tan of pi by 2 minus theta, tan of pi by 2 minus theta is equals to cot of theta, or tan of pi by 2 minus theta plus theta is equals to minus cot theta. का बरं minus cot theta आलाय? पाय बाय 2 जर असेल तर त्यांचं कन्वर्शन कॉट मध्ये करा. हे 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. बेसिक खूप झालेलं आहे तुमचे 11th स्टँडर्ड मध्ये, ही गोष्ट लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे हा झालेला आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन हा निगेटिव्ह असतो म्हणून मायनस घेतलेला आहे. सो स्लोप झालेला आहे एक तर कॉट थिटा आणि दुसरा झालेला आहे मायनस कॉट थिटा. ही कोणाची व्हॅल्यू झाली? m1 आणि m2 ची. नाउ m1 into m2 इज इक्वल्स टू, आता पहिले m1 into m2 काय असेल तर m1 ची व्हॅल्यू tan of theta into cot of theta that is equals to 1. ऑल्सो परत m1 into m2 किंवा इथे मी और म्हणतो आहे, और m1 into m2 is equals to tan of theta into minus cot of theta that is equals to minus 1. बरोबर आहे. बट m1 into m2 is equals to काय असतो? a upon b असतो. And the values of m1 into m2 is either plus or minus 1 आहे. So plus or minus 1 is equals to a upon b झालेला आहे. म्हणजे a is equals to plus or minus 1 plus or minus b and this is the proof. हे झालेला आहे आपलं प्रूफ. एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे आणि या पद्धतीने तुम्हाला इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण परत 5 प्रॉब्लेम आणि त्याच्या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये लेक्चर्स मध्ये परत 5 अशा पद्धतीने तुमचा स्ट्रेट लाईन परत MCQ सेशन आणि मग तुमचा स्ट्रेट लाईन खतम होईल. ओके.